काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या संपर्कात, एक पुण्यातून तर दुसरा सांगलीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यास काँग्रेसला बसणार मोठा फटका. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात मागील 2 निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना टक्कर देण्यासाठी मागील 5 वर्ष काँग्रेसने या मतदारसंघात जोरदार तयारी केली. मात्र हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करून सांगली लोकसभा निवडणूक लढवतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. सांगलीतील 2 काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. एक जण पुणे आणि दुसरा सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 4 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख, स्वर्गीय पतंगराव कदम यासारख्या दिग्गज मंडळींनी सांगलीबरोबरच महाराष्ट्रात काँग्रेस भक्कम केली. आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाच्या जोरावर जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास केला. कार्यकर्त्यांचे संघटन करून काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवली. एकेकाळी सांगलीमधून संपूर्ण राज्यातील उमेदवारी ठरवली जात होती. मात्र मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून सांगली मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून सुटला आहे. आता सुद्धा या मतदारसंघात काँग्रेसचा हात नसेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे काँग्रेसमधील गटबाजी आणि दुसरीकडे राज्य असेल किंवा देशपातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्याकडून स्थानिक नेत्यांना पाठबळ न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हक्काचा मतदारसंघ गमावण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. या नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील 2 दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात असून एक जण पुण्यातून दुसरा सांगलीतून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात असून योग्य वेळी या नेत्यांचा पक्षप्रवेश होईल असं राजकीय सूत्रांच्याकडून सांगण्यात येत आहे.